मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. अध्यक्ष महाराज, मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज. 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता. किती वाढ झाली? 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च जागा 1,59,034 कोटी. आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी म्हणजे 13,726 कोटीची. निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी. म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो. कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे. 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत, ठीक आहे, तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही. मला वाटतं की तुम्ही बेल वाजवली अध्यक्ष महाराज. मग मी नाही, तुम्ही बेल वाजवल्याने इतर मुद्द्यांवर मी जात नाही, पण कृषी विद्यापीठे समृद्ध करणे, टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे, आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे, कारण त्याच्यामध्ये 35% कर्मचारी आहे. संजय गांधी सावनबाग योजना, कारण आता तुम्ही 2 मिनिटं देऊ शकाल की नाही? तर थांबतो अध्यक्ष महाराज, 2-3 मिनिटं देऊ शकाल ना? संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आलं? आता म्हणाले ऑनलाईन करावं, करा ना, केलंच पाहिजे. पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो. काय झालं? नोव्हेंबर नंतर पैसेच नाही. कारण काय? तर आता अध्यक्ष महाराज 88,655 पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त 56,000 सक्सेस झालं. कोणासाठी ही योजना? निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे. अजून 56,422 लोकांची नाही. ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल, चाहे लाख करो तुम पूजा, तीर्थ करो हजार, दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे 10 लाख देगा. अध्यक्ष महाराज, निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही. आता मग घंटी वाजवल्यामुळे माझ्या नावातच तशी घंटी आहे, ठीक आहे. वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज? मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज. या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमची अध्यक्ष महाराज? तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये 538 कोटी अध्यक्ष महाराज. आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे. खरं तर मी माझं मागणी पत्र हे सचिवांना आपल्या अर्थमंत्री महोदय दिलं होतं, पण त्यातला एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज. काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही? अध्यक्ष महाराज, यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा. माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवलं. संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा, पक्षाचा, पंथाचा, जातीचा, धर्माचा असू द्या, संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा, मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून, पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला. पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय. काय मागणी केली? एक 10 एकर जागा आम्ही घेतली. फर्निचर, FIDC फर्निचर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फॉरेस्ट इंडस्ट्रियल 75 कोटी मागितले. अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष महाराज. का नाही दिले? तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही 500-500 कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही, पण नाही दिले अध्यक्ष महाराज. तुम्ही एकीकडे गडचिरोलीला 500 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले, बाकीच्यांना दिले नाही. निश्चितपणे दिलं पाहिजे, पण 500 कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं, आलंच नाही. मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज. इकडे पर्यटनासाठी 10 वर्षासाठी आपण 1 लाख कोटीची घोषणा केली. ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही. आणि अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही, पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आपण निश्चितपणे या
आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज. माझ्या 2 स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की 15,72,654 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. यासाठी 16 लाख रोजगार निर्मिती होईल. मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की 16 लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया यांना तसं मला स्किल द्यायचं आहे. ते म्हणाले अजून 16 लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही. माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना, डिप्लोमा होल्डर किती आहे, मेकॅनिकल इंजिनियर किती आहे, सिव्हिल इंजिनियर किती आहे, त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे, किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे, किती ITI लागणार आहे अध्यक्ष महाराज, ते मात्र दिलं नाही. वेळेच्या अभावी शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी, मी थांबतो. अध्यक्ष महाराज, आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर मध्ये 58,000 चौरस किलोमीटर हा अध्यक्ष महाराज खनिज साठा आहे. 60% हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ 16,537 कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो. पण अध्यक्ष महाराज, आमच्या या भागाकडे, या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे. शक्तीपीठ करा, पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही 86,300 कोटीचा शक्तीपीठ सांगितलं, केलाच पाहिजे. पण कधी? पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पांधन रस्त्याला पैसे द्या ना. तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोदयांना भेटून हे पैसे वाचवायचे. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा. काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो